नगरसेवक अमोल बालवडकर सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. दादा, खरं तर आपल्या संदर्भात भाजप नेते यांनी आपल्या पक्षाच्या नेत्या असल्याने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्र लिहून तक्रार केली. ते असं म्हणतात की अमोल बालवडकर हे अहंकारी आहेत, असंवैधानिक वागतायत, त्यांनी हकेखोर आहेत, असं त्यांनी या पत्रामध्ये उल्लेख केला आहे. सर्वप्रथम बघायला गेलं तर परवाचं सभागृहातले सर्व झालेला राडा तमाशा संपूर्ण पुणे शहराने, संपूर्ण पत्रकारांनी सर्वांनी पाहिलेला आहे. आणि त्यामध्ये गणेशजी बिडकर यांनी केलेलं वक्तव्य की आता राष्ट्रवादीची युती राज्यात पुणे शहरात नाही, हे वक्तव्य त्यांनी केल्यामुळं सर्वप्रथम त्यांना स्वतःला हे पत्र राज्याच्या उपमुख्यमंत्री, आमच्या पक्षाच्या प्रमुख सुनेत्रावहिनी पवार यांना देण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही आहे. सर्वप्रथम एक. त्यानंतर झालं सर्व विषयाची तर सुरुवात कुठनं झाली तर सर्वप्रथम माझ्यासारख्या नगरसेवकाला निवडून येऊनसुद्धा या महानगरपालिकेमध्ये सुरुवातीला 0 बजेट देण्यात आलं. याची सुरुवात त्यांच्याकडनं झाली. त्यानंतर आजपर्यंत माझं कुठलंच बजेटचं वर्गीकरण प्रशासकीय यंत्रणेतून झालेलं नाही आहे. आत्तापर्यंत माझ्या एकाही कामाला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही आहे. मग हे कोण करतं आहे तर सत्ताधारी भाजप करतं आहे. गेले अनेक दिवसांपासून माझ्या बाबतीत सोशल मीडियामध्ये काही ट्रोलिंग पेड टीम लावून माझ्यावरती काही चुकीचे ॲनिमेटेड फोटोज व्हिडिओ बनवून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्याला कोणीही दाद देत नाही आहे. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये सो चुये खाके बिल्ली चली हचको असा प्रकार भारतीय जनता पक्षाचे नेते या ठिकाणी करत आहे. आणि एक कार्यकर्ता, मी कधी काळी त्यांचं काम केलेलं आहे ना त्यांच्या पक्षामध्ये, मी माझंही काहीतरी तर योगदान असेल ना, कमीत कमी त्याची तरी जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. आणि सर्व भारतीय जनताचे पक्षाचे नेते आपण श्रीरामांना मानतो. भगवान श्रीरामांनी जे प्रकार राज्य केलं, कुठलाही अहंकार स्वतःच्या मनामध्ये त्यांनी ठेवलं नाही आणि प्रामाणिकपणे त्यांनी ते राज्य केलं. आणि त्यातून मग ह्यांनी काय घेतलं हे दाखवतात राम, पण यांच्या वागणुकीमध्ये रावण आहे. आणि हे परवाच्या मुख्य सभेमध्ये सिद्ध झालं. कारण बहुमताच्या जोरावरती, बहुमत म्हणजे ताकद, जसा रावणाला त्यांच्या ताकदीचा अहंकार झाला होता तसं यांना यांच्या बहुमताचा अहंकार झालेला आहे. तो संपूर्ण पुणे शहराने पाहिलेला आहे. माझ्यासारखा एक नगरसेवक कार्यकर्ता पुणेकरांची बाजू घेऊन पुणेकरांचे प्रश्न चांगल्या प्रकारे सभागृहामध्ये मांडतोय आणि त्याला पुणेकर दाद देत आहे. मी आजपर्यंत मांडलेले सर्व मुद्दे तुम्ही पहा, मी कुठल्या चुकीच्या मुद्द्यावरती पुणे शहरामध्ये किंवा सभागृहामध्ये भांडलेलो आहे. जे काय विषय आहे ते पुणे शहराच्या पुणेकरांच्या हिताचे आहेत आणि ते त्यांना पचत नाही आहे. बीडकरांचं असं म्हणणं आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा पुण्यामधले जे मंत्री आहेत चंद्रकांत पाटील असतील, त्याचबरोबर ती पुण्याच्या महापौर असलेल्या मंजुषा नागपूर यांच्यावरती तुम्ही सातत्यानं टीका करत आहेत आणि याचाच संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये होतं. एकीकडे तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि जर अशा टीका केल्या तर कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण होतो असं त्यांचं म्हणणं आहे. सर्वप्रथम मी या त्यांच्या आरोपाचं निषेध करतो. चुकीचे आरोप ते माझ्यावरती करत आहे. जास्तीत जास्त मी राज्याचे कॅबिनेट मंत्री आमचे कोथरूडचे आमदार आदरणीय चंद्रकांतजी पाटील यांच्या बाबतीत मी जे काय बोललो असेल किंवा कामं, ते आमचं राजकीय तुम्हाला सर्वांना माहिती आहे. काही त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं काही विषय होतात म्हणून मला त्या ठिकाणी काही प्रश्न जनतेचे मांडावे लागतात. आणि परवाच्या स्थायी समितीच्या विषयामध्ये मी फक्त कोथरूड विधानसभेतल्या एका कामाचं, तिथं मी कोणाचं नाव नव्हतं घेतलं, एका कामाची चौकशी जे फक्त मी पत्र स्थायी समितीमध्ये दिलं होतं, पण त्याचा राग मनात धरून त्यांनी त्या ठिकाणी त्याच दिवशी, कदाचित ते जर राज्यामध्ये युती म्हणतं तर त्यांनी माझ्याशी चर्चा करायला पाहिजे होती, पण त्यांनी डायरेक्ट माझा निधी त्या ठिकाणी शून्य केला. आणि याला मी अजून एक उदाहरण देतो. स्वर्गीय अजितदादा पवार हे राज्याचे सर्वात जास्त अर्थमंत्री असणारे नेते आपल्याला माहिती आहे. 2012मध्ये विरोधकांनी नामदार अजितदादांच्या विरोधात श्वेतपत्रिका काढली होती किंवा काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. पण एवढं असूनसुद्धा स्वर्गीय अजितदादांनी त्यांच्या आर्थिक धोरणामध्ये कधीही कुठला राजकीय द्वेष त्यांनी मध्ये आणला नाही. कुठलाही सत्ताधारी आणि विरोधक असा फरक त्यांनी त्या ठिकाणी केला नाही. आणि आज त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत हे भारतीय जनता पक्षाचे
पुणे शहराचे नेते चुकीच्या पद्धतीने वागत आहे, संपूर्ण पुणे शहर पाहत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की कुठलंही कारण नसताना आता ज्यावेळेस तिरंगा हर घर तिरंगा ह्या उपक्रम राबवण्यात आला, याला सुद्धा तुम्ही म्हणजे विरोध केला. त्यांचं असं म्हणणं आहे की देशप्रेम म्हणजे तिरंग्याचं प्रेम लोकांच्या मनामध्ये जागृत करण्यासाठी आम्ही हे करतो आणि तुम्ही त्यालाच विरोध करताय. बघा, तिरंगाचं प्रेम संपूर्ण पुणेकरांना आहे. आज पुण्याची परिस्थिती तुम्ही पाहिली तर लोकांचे बळी खड्ड्यामध्ये जात आहे, चौकात वाहतूक कोंडी होत आहे, पावसाचं पाणी चौकामध्ये थांबत आहे. उलट एवढे सगळे प्रश्न असताना वाहतूक कोंडीमध्ये पुणे शहर जगामध्ये 5व्या क्रमांकाला गेले जगामध्ये. याला जबाबदार कोण आहे? आणि अशा परिस्थितीमध्ये मी त्या ठिकाणी तिरंगा रॅलीला मी 10 वेळा त्या ठिकाणी बोललो की माझा तिरंगा रॅलीला कुठलाही विरोध नाही आहे, पण ज्या पद्धतीने चंद्रकांतदादा पाटील ते रॅलीचं नियोजन करत आहे त्याच्यामध्ये वाहतूक कोंडी होत आहे, प्रदूषण होत आहे. मुख्य रस्ता कुठल्याही पुणे शहराच्या मध्यवर्तीच्या भागामध्ये सर्व रस्ते बंद करून त्या ठिकाणी तुम्ही पुणेकरांना वेटीस धरू नका. तिथं पलीकडे पोलीस ग्राउंड आहे, मैदान आहे, अनेक ॲग्रिकल्चरचे मैदान आहे, त्या ठिकाणी तुम्ही हे कार्यक्रम करा ना. ठीक आहे, रस्त्यावर आले म्हणून तुमचंच राष्ट्रभक्त प्रेम आहे का? बाकीच्यांचं पुणेकरांचं का? मग 2,500 लोक त्या ठिकाणी आले फक्त, मग 2,500 लोकांचंच राष्ट्रप्रेम आहे का? मग त्याचा अर्थ होतो का मग बाकीच्या लोकांचं राष्ट्रप्रेम नाही आहे का? पण माझ्या विषयाला पॉझिटिव्ह घेऊन स्वतःचा युगो कदाचित त्यांनी ती सूचना घेऊन त्या मैदानामध्ये ते करायला पावतं की नाही, हा आपलाच कार्यकर्ता बाबा, यांनी दिलेली सूचना योग्य आहे, आपण या बाजूच्या मैदानामध्ये हा कार्यक्रम करू. पण त्यांना अहंकार नडला आणि त्यांनी संपूर्ण पुणेकरांची त्या दिवशी तुम्हाला माहिती आहे काय प्रतिक्रिया होत्या अख्ख्या पुणे शहरामधनं. लोक ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी अनेक अडकल्या होत्या, अनेक लोकांना कामाला घरी जाताना मनस्ताप होत होता. त्यामुळे पुणेकरांचा विचार राष्ट्रप्रथम जे वाक्य आहे त्यांचं, ते राष्ट्रप्रथम म्हणजे नागरिकांना प्रथम मानत नाही, ते स्वतःला प्रथम मानतात. ते असे चुकीच्या पद्धतीने पुणे शहरातले नेते काम करत आहे. खरं तर आता अमोल बाळवकर हे सातत्यानं आवाज उठवत आहेत. त्यांचा आवाज दाबण्यासाठी कुठंतरी तुमचा निधी आहे तो शून्य करण्यात आलेला आहे का? हो का? असं जर निधी दाबून जर कोणाचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत असेल तो आवाज 100 पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि ही गोष्ट असंसदीय आहे हे त्यांनीच प्रूफ केलं आहे. म्हणजे भारतीय संविधानाने जो अधिकार दिला आहे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमने जो अधिकार मला नगरसेवक म्हणून दिलेला आहे, आज गणेश बिडकर यांनी जे पत्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते करून त्यांनी त्या अधिनियमाचा अवमान केलेला आहे. खरं तर आता एकीकडे तुम्ही सत्तेमध्ये आहात, राज्यामध्ये महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षाच्या वाकावरती आहात, मात्र जी तुम्ही भूमिका घेताय, जे त्यांच्यावरती टीका करताय, त्याचा थेट परिणाम वरिष्ठ पातळीवरती होईल का? आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत तुमची काही चर्चा झाली का? त्यांनी काही तुम्हाला सूचना दिल्यात का? सुनेत्रा वहिनींचा कायम आम्हाला सलोख्याचा सूचना असतात. तुम्ही पुणे शहराचे विषय योग्य पद्धतीने मांडा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार त्या ठिकाणी मांडा, अजितदादांचे विचार त्या ठिकाणी मांडा, जनतेचे प्रामाणिकपणे काम करा. आणि पुणे शहरातल्या भारतीय जनता पक्ष सत्ताधारी आहे महानगरपालिकेमध्ये, तिथं पुणेकरांचे प्रश्न योग्य पद्धतीने मांडा आणि ते काम आम्ही करतोय. पण तुम्ही घेतलेल्या भूमिकेचा काही वरिष्ठ पातळीवरती परिणाम होईल का असं तुम्हाला वाटतंय का? आता हा वरिष्ठांचा निर्णय आहे. आम्ही पुणे शहर पातळीवरती पुणेकरांचे प्रश्न आणि आवाज आम्ही त्या ठिकाणी मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. पण निश्चितपणे आता हा वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आहे की या विषयावरती त्यांनी कसा मार्ग काढायचा. आणि आमच्या नेत्या सुनेत्राताई पवार ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे आम्ही निश्चित त्यांचा आदेश पाळू. जरी निधी शून्य करण्यात आलेला असला तरी अमोल बालवडकर यांचा आवाज कोणी दाबू शकत नाही. तो 100 पटीने जास्त, तेवढ्या तीव्रतेने जास्त होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया अमोल बालवडकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन प्रवीण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.